मंत्रिमंडळातून फडणवीस जाणार, आम्हीच राहणार असं संजय राऊत म्हणाले। फडणवीसांमुळे संघ बदनाम झाला असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। तर संघ विचाराच्या फडणवीसांनी कोणते नियम पाळले असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। संघ हा असंस्कारी कपटी लोकांना पाठीशी घालणारा झालाय असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। तर संजय राऊत यांनी संघावर सुद्धा खोचक टीका केली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यावरही पुन्हा एकदा निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय। कालच उद्धव ठाकरेंनी राजकारणामध्ये एकतर मी तरी राहणार नाही तर फडणवीस तरी राहणार असं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधलेला आहे। त्याचबरोबर आरएसएस वर बोचरी टीका केली आहे। ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या त्यांच्या टोळीनं, ज्या टोळीचा भारतीय जनता पक्ष आणि संघ विचाराशी काही संबंध नाही, मी त्या लफंग्यांची नावं घेऊ इच्छित नाही की त्यांच्यावर असतात ती, संघाला फार मोठी परंपरा आहे हे आम्ही मानतो, पण ज्या पद्धतीनं अशा या लफंग्यांच्या टोळ्या घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जे दळभद्री घाणेरडं गटारी पद्धतीचं राजकारण सुरू केलं त्याचे परिणाम महाराष्ट्र आज भोगत आहे। महाराष्ट्राची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। तर महाराष्ट्राची जी काही अवस्था झाली आहे त्याच्यासाठी फडणवीस जबाबदार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून संजय राऊत फडणवीसांवर निशाणा साधताना दिसून येत आहेत। तर फडणवीस यांच्या कपटी राजकारणामुळे महाराष्ट्र कलंकित झाल्याचा हल्लाबोल सुद्धा संजय राऊत यांनी केला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।